महाराष्ट्रातल्या राजकारणासंदर्भात एक मोठी बातमी सुप्रीम कोर्टातनं। विधानसभेच्या अध्यक्षांनी तुर्तास कोणताही निर्णय घेऊ नये असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या सत्तांतराचा सगळा वाद हा थेट सुप्रीम कोर्टात पोहोचलाय। सुप्रीम कोर्टातनं या घडीची सर्वात मोठी बातमी समजतेय। विधानसभा अध्यक्ष, आत्ताचे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, ज्यांची नियुक्ती भाजपकडनं करण्यात आलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी तुर्तास कोणताही निर्णय घेऊ नये असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, कोर्टातनं काय माहिती समोर येते? ज्ञानदा, अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। खरं तर सुप्रीम कोर्टानं एक बाब स्पष्ट केलेली आहे की हे मॅटर जे आहे ते संवैधानिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, गंभीर आहे आणि त्यामुळं तातडीनं याची सुनावणी होऊ शकलेली नाही आहे। उद्या पण याची सुनावणी होणार नाही हे कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। कदाचित थोडासा वेळ लागेल हे संकेत दिलेले आहेत आणि सोबतच जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही तोपर्यंत अपात्रतेसंदर्भातला निर्णय अध्यक्षांनी घेऊ नये हे सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे। आणि जेव्हा अध्यक्ष इथं म्हटलं जातं तेव्हा दोन्ही अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष आणि सध्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष, कारण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिलेली होती त्यांच्या उत्तराची मुदत उद्या संपते आहे आणि त्यामुळं त्याच्यानंतर कुठला निर्णय जो आहे तो होऊ शकला असता, पण कोर्टानं आता त्याच्यावरती एक प्रकारे स्थगिती आणलेली आहे। अध्यक्ष म्हणजे पीठासीन अधिकारी, उपाध्यक्ष या बाजूचे असतील किंवा अध्यक्ष, हे दोघेही अपात्रतेसंदर्भात कुठलाही निर्णय जो आहे तो घेऊ शकणार नाहीत। खरं तर आजच ही सुनावणी होईल असं वाटत होतं, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि या एका सुनावणीवरती बरीच राजकीय गणितं सुद्धा अवलंबून आहेत। मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा त्यासाठी थांबल्याची चर्चा जी आहे ती आपण ऐकतो आहे, पण हे मॅटर जे आहे ते आजच्या कामकाजामध्ये लिस्ट झालं नाही आणि सुरुवातीलाच शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी कोर्टासमोर एक प्रकारे नाराजी बोलून दाखवली की हे इतकं गंभीर प्रकरण आहे, आम्ही आधी सगळ्यांना कल्पना दिलेली होती, तर हे मॅटर आज का लिस्ट होऊ शकलेलं नाही आहे। तर त्याच्यावरती सरन्यायाधीश रमण्णा यांनी असं म्हटलं की हे प्रकरण संवैधानिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, घटनात्मक पैलू याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं इतक्या तातडीनं बेंचचं जे गठन जे आहे ते होऊ शकलेलं नाही आहे। त्यामुळं एक स्पष्ट दिसते सगळ्यात महत्त्वाचं की सुनावणी लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे। उद्यासुद्धा सुनावणी होणार नाही हे स्पष्ट आहे। पुढची तारीख कदाचित पुढच्या आठवड्यामधली सुद्धा असू शकते। त्यामुळं ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलेलं आहे की हे मॅटर गंभीर आहे, त्यामुळं हा सगळा खेळ जो आहे तो प्रदीर्घ काळ चालत राहू शकतो आणि दुसरीकडे तोपर्यंत अपात्रतेसंदर्भातले निर्णय जे आहेत ते अध्यक्षांना घेता येणार नाही आहेत। प्रशांत, आत्ताचा जो निर्णय किंवा आत्ताची जी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केलेली आहे ती नेमकी कोणत्या याचिकेसंदर्भात करण्यात आली आहे? खरं तर याचिका ज्या आहेत त्या सगळ्या एकत्रितपणेच ऐकल्या जात आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची याचिका किंवा प्रश्न हा होता की शिवसेनेच्या ज्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचं पण नाव आहे, त्या 16 पैकी एक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर या अपात्रतेसंदर्भात कारवाई करण्याचा अधिकार उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना आहे की नाही, कारण त्यांना या अधिकारापासून रोखलं जावं यासाठी शिंदे गट जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता आणि दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने याच्यामध्ये काही रिटर्न रिप्लाय देण्यात आलेले होते आणि दुसरीकडे ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, फ्लोर टेस्ट, त्याच्यानंतर सरकारला बोलावणं, नवीन सरकार स्थापन करणं, याच्या संदर्भात सुद्धा एक नवीन याचिका शिवसेनेने केलेली आहे। तर या सगळ्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आज होऊ शकलेली नाहीये। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आमदारांच्या अपात्रतेचा आहे, कारण पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यामध्ये शिंदे गटाची ही कृती बसते की नाही आणि जर बसत असेल तर त्यांची अपात्रता झाल्यानंतर पुढचं सरकारचं भवितव्य काय असणार, हे सगळे प्रश्न आहेत, त्या संदर्भातली ही सुनावणी होती। प्रशांत, पण मग याचा परिणाम मंत्रिमंडळाच्या स्थापनेवरती होऊ शकतो? कारण चर्चा हीच आहे की आतापर्यंत मंत्रिमंडळाची स्थापना का होऊ शकली नाही, तर कोर्टात हा सगळा प्रश्न प्रलंबित आहे। सुनावणी पुढे जाते, मंत्रिमंडळ स्थापन करणंही लांबणीवर पडू शकतं यामुळे? नक्कीच ती एक शक्यता आहे, पण इतका जास्त काळ सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार लांबणार नाही, कारण कोर्टाचा निर्णय यायला कदाचित खूप वेळ लागेल। असं होणार नाही की पुढच्या सुनावणीची तारीख दिल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा लगेचच निर्णय येईल, कारण त्या संदर्भातले काही नोटिसा द्याव्या लागतील, कोर्ट सुनावणी करत राहील आणि त्यामुळं आता हेच बघावं लागेल की इतक्या प्रदीर्घ काळ मंत्रिमंडळ विस्तार थांबेल की नाही। एक दिसतंय की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत अपात्रतेची कुठलीही कारवाई होणार नाही आणि तोपर्यंत एक प्रकारची निश्चिंतता जी आहे ती दोन्ही गटांमध्ये सुद्धा असणार आहे। फक्त बघावं हेच लागणार आहे की अपात्रतेचा अधिकार आता कुणाला असणार। आधीचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पेंडिंग होते, त्यांच्याकडे येणार की नवीन अध्यक्षांच्याकडे येणार, कारण त्याच्यातनं सुद्धा
खूप राजकीय उलटफेर जो आहे तो होऊ शकतो आणि त्यामुळं कदाचित शक्यता आहे की मंत्रिमंडळ विस्तार या सगळ्या म्हणजे घडामोडी किती लांबतायत हे बघून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल. प्रशांत, गेले काही दिवस 11 जुलै ही तारीख महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची होती सत्तांतराच्या दृष्टिकोनातनं. पण आज सकाळी अचानक समजलं की सुनावणी कदाचित लांबणीवरती पडू शकते. आपल्या प्रेक्षकांसाठी सांगशील की असं नेमकं काय झालं की आज सुनावणी होत नाहीये, आज निर्णय येत नाहीये सगळ्या घडामोडींविषयी? खरं तर कालपासूनच सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं राजकीय आणि कायदेशीर वर्तुळामध्ये सुद्धा की हे मॅटर अजूनही लिस्ट का झालेलं नाही आहे. उद्याच्या कामकाजामध्ये त्याचा समावेश नव्हता आणि आयत्या वेळी तो होऊ शकेल का याचेसुद्धा प्रयत्न चालू होते, मात्र ते होऊ शकलेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण याचं हे आहे की याच्या आधीची जी सुनावणी झालेली होती सुप्रीम कोर्टामध्ये ती व्हॅकेशन बेंचसमोर झालेली होती. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सुट्ट्या चालू होत्या आणि त्यामुळं आयत्या वेळीची ही सुनावणी होती. आता जेव्हा हे प्रकरण येणार आहे तेव्हा रेग्युलर बेंचसमोर ते प्रकरण येणार आहे आणि जसं सरन्यायाधीश रमण्णा यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये घटनात्मक पैलू आहेत आणि त्यामुळे कुठल्या पीठासमोर हे प्रकरण सगळं लावायचं याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो झालेला नव्हता. म्हणजे केवळ हे कार्यालयीन कामकाजाची विषय आहे किंवा ती उणीव आपण म्हणता येईल की ज्याच्यामुळं हे प्रकरण जे आहे ते आज लिस्ट होऊ शकलेलं नाही आहे. उद्या पण ते होणार नाही हे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आता 2 दिवसानंतर कुठली तारीख या सगळ्या सुनावणीला मिळते हे बघावं लागेल. पण एक नक्की आहे की खूप महत्त्वाचं हे प्रकरण होतं. 11 जुलैकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं कारण सरकारचं भवितव्य याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे 30 जूनला शपथविधी झाला, मात्र त्याच्यानंतर 11 दिवसानंतर सुद्धा दुसऱ्या कुठल्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही आहे. एकदा का ग्रीन सिग्नल मिळाला की मग मंत्रिमंडळाची स्थापना करता येईल असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र इतकी महत्त्वाची सुनावणी होती ती आज मात्र कुठल्याही कारणामुळे होऊ शकलेली नाही. प्रशांत, आणखी 2-3 मुद्दे आहेत ज्याविषयी अर्थात आपण बोलू, पण सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे सर आहेत. सर नमस्कार. सुप्रीम कोर्टानं हे सांगितलंय की कुठल्याही अध्यक्षांनी म्हणजे आधीचे उपाध्यक्ष आणि आत्ताचे अध्यक्ष कोणताही निर्णय घेऊ नये. याचा परिणाम आता कसा पाहायला मिळेल? म्हणजे सगळ्यात जास्त चर्चा आहे ती मंत्रिमंडळाच्या स्थापनेवरती याचा परिणाम पाहायला मिळेल का? नाही, आता त्याचा परिणाम व्हायचं कारण नाहीये. मुळात कसं आहे की इंटरिम रिलीफ ज्याला द्यायला लागतो अशी तातडीची कुठलीही गोष्ट आता न्यायालयासमोर नव्हती आणि ज्या अध्यक्षांच्या निवडीला आव्हान दिलं होतं त्यावेळेस न्यायालयाने सांगितलं होतं की 11 तारखेच्या सुनावणीच्या वेळेस त्याचा निर्णय घेऊ. आता जी प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे ती उलटी फिरवण्याचं कुठलंही कारण नाहीये. त्याच्यामुळे आता जे प्रकरण होईल त्याच्यावर इंटरिम रिलीफ न देता त्याचं फायनल हिअरिंग होईल आणि त्यावरचा निर्णयच येईल आणि हे प्रकरण मला वाटतं की पीठाकडे सोपवलं जाईल. आता बेसिकली उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव असताना त्यांना अपात्रतेच्या संदर्भात याचिकेवर सुनावणी घेता येते का हा जो मुद्दा होता तो आता इनफ्लक्च्युअस झाला होता कारण अध्यक्षांची निवड झालेली आहे आणि दोन्ही प्रकरणं त्यांच्याकडे गेली आहे. आजच्या निर्णयामध्ये न्यायालयाने एवढंच सांगितलं की त्या संदर्भात पुढच्या सुनावणीपर्यंत कुठला निर्णय घेऊ नये. मला वाटतं ज्ञानदा हे 2 महत्वाच्या गोष्टी न्यायालयाकडून ज्याचा निर्णय अपेक्षित आहे आणि ज्याचे परिणाम भविष्यात होऊ शकतात त्यामध्ये म्हणजे की गटनेता आणि प्रतोद नेमण्याचे अधिकार बहुसंख्य आमदार असणाऱ्या गटाला आहेत, आमदारांना आहेत की मूळ पक्षाला आहेत, हा प्रमुख एक मुद्दा आहे. आणि दुसरं एकनाथ शिंदे हे यांच्याबरोबर जे आमदार आहेत तोच विधिमंडळ पक्ष आहे की 2/3 आमदार बाहेर पडल्यामुळे तो वेगळा गट झालाय. या संदर्भात न्यायालय काय निर्णय देणार ही बाब महत्वाची आहे. त्यामुळे परस्परांच्या विरुद्ध ज्या अपात्रतेच्या याचिका अध्यक्षांकडे झालेल्या आहेत त्याच्यावर पूर्णपणे परिणाम या निर्णयाचा होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की न्यायालयाने आता जो अंतरिम आदेश दिलाय की ती पुढच्या सुनावणीपर्यंत या संदर्भात कुठलाही निर्णय घेऊ नये. परंतु आता मंत्रिमंडळ विस्तार किंवा या संदर्भात न्यायालयाने कुठलीही मनाई केलेली नसल्यामुळे ही अडचण आता नाहीये. फक्त फायनल म्हणजे याच्या संदर्भात पुढील सुनावणी जेव्हा होईल तेव्हा मी आता सांगितलेल्या 2 मुद्द्यांच्या संदर्भात न्यायालय काय निर्णय देतं ही बाब अतिशय महत्वाची ठरणार. सर प्रशांत सुद्धा आपल्यासोबत आहे. प्रशांत, शिवसेनेकडनं म्हणजे आकड्यांची लढाई तर शिवसेना हरली, पण कायद्याची लढाई जिंकता यावी यासाठी आणखी कोणकोणत्या याचिका कोर्टामध्ये शिवसेनेकडनं दाखल झाल्या आणि त्याचा काय स्टेटस आहे? नक्कीच खरं तर ही सगळी प्रक्रिया जी आहे सरकार स्थापनेची की ज्याच्यामध्ये राज्यपालांना पत्र दिलं गेलं, त्याच्यानंतर सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं गेलं, फ्लोर टेस्ट झाली. शिवसेनेचं म्हणणं हे आहे की जेव्हा अपात्रतेसंदर्भातले निर्णय प्रलंबित होते
त्यावेळी असं करणं हे घटनाबाह्य आहे आणि त्यामुळं त्यांनी एक नवीन याचिका जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये केलेली आहे. पण याच संदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये वेळोवेळी दाद मागून झालेली आहे. म्हणजे ज्या दिवशी फ्लोअर टेस्ट होणार होती त्याच दिवशी शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये आलेली होती आणि त्यावेळी देखील सुप्रीम कोर्टानं फ्लोअर टेस्ट थांबवायला नकार दिलेला होता. कारण कुठल्याही कायदेशीर भाषेमध्ये कुठल्याही कायदेशीर गोष्टीमध्ये सभागृहामधलं बहुमत जे आहे त्याला खूप महत्त्वाचं मोलाचं स्थान आहे आणि त्यामुळं तेच थांबवायला कुठल्याही प्रकारे कोर्टानं नकार दिला. आता जेव्हा एक स्वतंत्र याचिका करून हे सगळे मुद्दे शिवसेना नव्यानं मांडू पाहते तेव्हा त्याचा काही परिणाम होतोय का हे आपल्याला बघावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अगदी बेसिक मुद्दा हाच असेल की आता अपात्र ठरवण्याचे अधिकार जे आहेत ते उपाध्यक्षांना आहेत की नाहीत, की ज्यांच्या विरोधात हा अविश्वास प्रस्ताव आणलेला होता. तर त्याच्यावरती बरीच काही गणितं जी आहेत ते अवलंबून. पुन्हा एकदा आपण अभय देशपांडे सरांकडे जाऊया. अभय देशपांडे सर, अरविंद सावंतांनी जो उल्लेख केला की आजच्या निर्णयानंतर कोर्टाच्या की दिलासा नेमका कुणाला आहे, तर हा दिलासा खरंच कुणाला आहे? तो सत्ताधाऱ्यांना मिळालेला आहे दिलासा असं म्हणून की कोणताही निर्णय तुर्तास घ्यायचा नाही, का हा दिलासा आता विरोधी पक्षांमध्ये असलेल्या लोकांना आहे? मला वाटतं की जैसे थे स्थिती न्यायालयाने ठेवलेली आहे. कुठलाही याच्या संदर्भात आता त्यांनी निर्णय दिलेला नाहीये. मुळात प्रश्न ज्याचा आहे, ज्याचा अरविंद सावंत आता उल्लेख करतायत की उपाध्यक्षांना अधिकार आहेत की नाही, हा मुद्दा आता बाजूला किंवा गैरलागू होत एवढ्यासाठी होतो की उपाध्यक्ष हे ऍक्टिंग अध्यक्ष होते आणि म्हणून त्यांच्याकडे ती याचिका गेली होती. बरोबर. परंतु अध्यक्षांची निवड झाल्यानंतर अपात्रतेच्या दोन्ही याचिका, ऍक्च्युली 3, कारण पहिल्यांदा 16 लोकांच्या विरोधात, पुन्हा 39 लोकांच्या विरोधात शिवसेनेने केलेल्या आणि शिंदे गटाने केलेली 13 लोकांच्या विरुद्धची याचिका, असं जर बघितलं तर या सगळ्या याचिका आता अध्यक्षांसमोर आहेत आणि अध्यक्षांनी तो निर्णय घेऊ नये हा आता आजचा निर्णय आहे. दुसरा प्रश्न की त्याचा प्रतोद नियुक्तीच्या अधिकारासंदर्भात न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयावर या सरकारचा असेल, या शिवसेनेतल्या फुटीचा असेल, त्याचं भवितव्य ठरणार आहे. कारण मुळात ज्याचा उल्लेख आता अरविंद सावंत यांनी केला की 39 आमदार हे 2/3 पेक्षा अधिक असल्यामुळे त्यांच्यावर अपात्रता होणार नाही, पण वेगळ्या गटाचं जर अस्तित्व निर्माण झालं तर त्याला मर्ज व्हावं लागेल. कारण जे पक्षांतरबंदी कायद्यात बदल झालेले आहेत त्यानुसार आता स्प्लिट हा शब्दच राहिलेला नाही. त्याच्यामुळे आता त्यांना मर्जर होणं आवश्यक आहे. जर ते मर्ज होणार असेल तर विधिमंडळ पक्ष हा शिवसेनेचे राहिलेले 15 जे आमदार आहेत त्यांचा राहील, अन्यथा एकनाथ शिंदे यांचा गट राहील. आणि जर ती मान्यता प्रतोदाची दिली नाही तर स्वाभाविकच मग त्या अपात्रतेच्या याचिका वगैरे त्या परत पुन्हा ऍक्टिव्हेट होतील. आणि मला असं वाटतं की हे 2 मुद्दे जे आहेत त्या संदर्भातला निर्णय घटनापीठाकडे जाईल. कारण अरुणाचलच्या वेळेस आपण बघितलं असेल की 5 न्यायाधीशांचं एक बेंच बसलं होतं आणि त्या संदर्भात निर्णय झाले होते. किंवा बहुतांश बाबतीत जेव्हा घटनेचा अर्थ लावण्याचे विषय येतात तेव्हा घटनापीठ बसतं. आत्ताचे जे आतापर्यंत जी सुनावणी झालेली होती आजपर्यंत ती सुट्टीकालीन किंवा वेकेशन बेंच पुढे झालेली होती, ती आज नियमित बेंच पुढे आली आणि नियमित बेंचनी सांगितलं की आम्हाला घटनापीठ नेमावं लागेल आणि त्या संदर्भात पुढे काय भूमिका, या 2 मुद्द्यावर न्यायालयाचा काय निर्णय येतो त्यावर महाराष्ट्राचं राजकारणही ठरणार आहे. कारण शिंदे यांचा गट वेगळा झाला तर तो मर्ज होणार का, नाहीतर शिवसेनेतली विभागणी अटळ आहे का, शिवसेनेचं चिन्ह राहणार का, या सगळ्या बाबींचा निर्णय त्याच्यावर अवलंबून आहे. ज्ञानदा भाई सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे की शिवसेनेचा शिंदे गट म्हणजे ह्याला काही गट म्हणून आता मान्यता नाहीये, शिवसेनेतनं बाहेर पडल्याचं अधिकृत पत्र त्यांनी कोणाला दिलेलं नाहीये. मग मंत्रिमंडळाची जेव्हा स्थापना करण्याचा विचार येईल, जेव्हा स्टेटस को परिस्थिती आहे तेव्हा काही अडचण येऊ शकते का? अशा परिस्थितीत सुद्धा शिंदे गट मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊ शकतो? मंत्रिमंडळ विस्ताराची आता कुठलीही अडचण सरकारसमोर नाही. म्हणजे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिलेले असताना अध्यक्षांची निवड झालेली आहे, सरकारची स्थापना झालेली आहे आणि त्या दोन्ही वेळी विश्वासदर्शक ठराव आलेला आहे आणि या प्रत्येक वेळेस शिवसेनेने न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण तातडीची कुठलीही गरज नाही, 11 तारखेच्या सुनावणीच्या वेळेस सांगू म्हणून त्यांनी सांगितलं. आता ही प्रोसेस पुढे गेलेली आहे. न्यायालय या सगळ्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करून ते उलट सगळं चक्र फिरवण्याच्या विचारात आज नाहीये. तो निर्णय घटनापीठ घेऊ शकेल असं न्यायालयाचं आजचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आता जर दिलासा न्यायालयाला आपण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हणतो, पण हा डिले फक्त 2 दिवसाचा आहे. त्याच्यामुळे आता कुणाला याला दिलासा मिळाला, त्यांना फटका मिळाला, त्यांना नाही मिळाला असं कुठलंही श्लेष आत्ता काढता येणार नाही.
त्यामुळे आज एवढंच आहे की ज्यांना विस्तार करायला परवानगी आहे, परंतु ज्याचा उल्लेख मी वारंवार करतोय त्या घटनांशी संबंधित आहे. आता उपाध्यक्षांच्या अधिकाराचा मुद्दा सातत्याने येतोय. मुळात त्याची राजस्थानमध्ये जेव्हा पेच निर्माण झाला होता तेव्हा उपाध्यक्षांना अविश्वास ठराव त्यांच्या विरुद्ध असेल तर अशी सुनावणी घेता येते की नाही असा मुद्दा उपस्थित आला. तेव्हा राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती आणि सर्वोच्च न्यायालयात प्रकरण बाहेर गेलं होतं. त्यावेळेस सचिन पायलटने त्यांचं बंड मागे आल्यानंतर ती याचिका मागे घेतली आणि त्याचा निर्णय तसाच प्रलंबित राहिला. त्यावर निर्णय आला नाही सर्वोच्च न्यायालयाचा. आता तो निर्णय अपेक्षित आहे आणि हा लँडमार्क निर्णय असेल याच्या पुढे. त्याच वेळी या सरकारने एक केलं की आता अध्यक्षांच्या विरुद्धही अविश्वास ठराव आणून मग परत एकदा अपात्रतेची प्रक्रिया जी आहे ती थांबवण्याचा प्रयत्न होईल हे गृहीत धरून त्यांनी अविश्वास ठराव आल्या अध्यक्षांच्या विरुद्ध लगेच विश्वासदर्शक ठराव त्या अधिवेशनातच आपण बघितलं असेल की तो काही घाईने मंजूर करून घेतला. त्यामुळे तो अविश्वास ठराव इन्फ्लक्च्युअस झाला. त्यामुळे आता तो मुद्दा आता चर्चेचा राहिलेला नाही. फक्त गटनेत्यांची निवड आणि प्रतोदाची निवड, कोणाचा व्हीप अधिकृत या बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे आता तरी सरकारच्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारात असेल किंवा याच्या संदर्भात कुठलीही अडचण होणार नाही. दुसरं असं की ज्याचा आता डोकी मोजली म्हणून आता ज्याचा उल्लेख केला बावनकुळेंनी, तर त्या संदर्भात अपात्रतेचा निर्णय ज्यांच्या विरुद्ध आहे प्रलंबित त्यांची संख्या किती आहे आणि टोटल विश्वासदर्शक ठरावाचा जो आउटकम होता, जो निर्णय होता त्याच्यावर त्या संख्येचा परिणाम होतो का असा जेव्हा विषय येईल त्यावेळेस ह्या सरकारच्या विरोधात विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस 100 बरोबर. म्हणजे सध्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात कोणतीही अडचण नाहीये आणि अर्थातच येणारा हा निर्णय केवळ राज्यातलं सरकारच नाही तर शिवसेनेची आगामी भूमिका, वाटचाल आणि भवितव्य सगळंच ठरवणार असणार आहे. त्यामुळे अर्थातच निर्णय खूप महत्वाचा आहे जो कदाचित 2-3 दिवसामध्ये अपेक्षित आहे. सर, आभार आपले या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.